नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 2 ऑक्टोबर। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। मित्रांनो, आपण बघूया नाशिक या ठिकाणापासून। नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी वातावरण दुपार सुमारे ढगाळ असणार आहे। तर मनमाड, मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। धुळे, साक्री या ठिकाणी हलके स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। तर नंदुरबार, सिरपूर, सेंदवा या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। जळगाव, भुसावळ या ठिकाणी वातावरण कोरडे राहील। तर खामगाव, अकोला, अकोट, अचलापूर, अमरावती, अरवी, अर्जनी, यवतमाळ या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। नागपूर, भंडारा, उमरखेड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। यवतमाळ, करजाना, वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, जंतूर, लोणार, परभणी, नांदेड, आदिलाबाद या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। संभाजीनगर भागात सुद्धा संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, गंगापूर या ठिकाणी वातावरण हे दुपारी सुमारे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर कोपरगाव या ठिकाणी सुद्धा कोपरगाव, येवला तसेच मनमाड या ठिकाणी सुद्धा वातावरण हे आपल्याला ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण दमट राहण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे। मनमाड, तेलवड, कन्नड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे। सिन्नर, संगमनेर, श्रीरामपूर, गंगापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहील। तर राजूर, घरगाव, राहुरी, घोडेगाव, भगूर, पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, राळेगाव, खाडा, शिरूर, अळकुटी, मनसर, जुन्नर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची शक्यता आहे। तर काही ठिकाणी ढगाळ राहील। तर राळेगाव, श्रीगोंदा, दौंड, पुणे या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील। सासवड, लोणंद, फलटण या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे। तर लवासा, वाई या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। कोकण भाग बघितला आपण तर खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो। तर सातारा, कराड, विटा, सांगली, निपाणी, गोकाक, बेलगाव, सावंतवाडी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील। तर हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। हैदराबाद, बिदर, सोलापूर, अक्कलकोट, लातूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तुळजापूर, इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा, बार्शी, पेठ, लातूर, उदगीर, अहमदापूर, परळी, काळी, जामखेड, बीड या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण 7च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये काय मोठा विशेष फरक पडत नाही। जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ या ठिकाणी वातावरण कोरडे राहील। तर अहमदापूर, परळी, माजलगाव, परभणी, नांदेड, जंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, लोणार या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। संभाजीनगरमध्ये वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो। संभाजीनगर भागात सुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। कन्नड, तेलवड या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपात तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो। कोपरगाव, येवला, मनमाड या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। मालेगाव, वरपळा तसेच धुळे, परोळा, साक्री, अंमळनेर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची दाट शक्यता संध्याकाळ सुमारास येत आहे। मित्रांनो, तर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील। कोकण भाग पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला कोकणपट्टी भाग हा पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे। कराड, विटा, सातारा, कराड, विटा, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। आपण रात्रीच्या 11च्या सुमारास बघितलं तर कोकण भाग हा पूर्णतः वातावरण ढगाळ राहील। तर सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गोरेगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, बार्शी, जामखेड या ठिकाणी वातावरण कोरडे राहील। तर संभाजीनगर या भागात सुद्धा कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। अळकुटी, गारगाव, संगमनेर, श्रीरामपूर, गंगापूर, राहुरी, घोडेगाव, भगूर, पैठण या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः कोरडे राहील। तर अहमदापूर, अंबड, परतूर, जालना, संभाजीनगर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। मोरा, सिल्लोड, अजंठा, बुलढाणा, चिखली या ठिकाणी वातावरण कोरडे राहील। तर चाळीसगाव, हरपुडा, पाचोरा, मालेगाव या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। नाशिक विभागामध्ये वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे संध्याकाळच्या सुमारास। कोकण भाग हा पूर्णतः त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ दिसतो आहे। तर त्या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट। उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।